आहात तुम्ही? भीमा, मी आई आहे तुझी. जी जळाली ना ती एक आजारी बाई होती. तिला मरायचं होतं ती मेली, सोडून जायचं होतं सोडून गेली. पर जी आता तुझ्या पुढं उभी आहे ना ती तुझी आई आहे. फक्त भीमाची आई, जी ना मरणार ना जळणार अन ना कधी सोडून जाईल. काय विचार करतोय भीमा? तू मला कधी बी सोडून नाही जाणार ना? भीमरावची आई भीमाबाई त्यासनी कधी बी सोडून जाऊ शकते का? नेहमी सोबत राहशील ना माझ्या? वय नेहमी सोबत राहील तुझ्या. तर मग चल ना घरी. बाबा, आत्या, ताई, दादा समजे तुझी वाट बघतायत. आणि पुरंजे काका आणि आपल्या समाजातले लोक बी. चल. नाही, फक्त तुझ्यासाठी परत आलीये, समध्यांसाठी नाही. म्हणून घरी नका घेऊन जाऊ, इथंच बसून गोष्टी करू. पण आई, घरच्या लोकांस ते का भेटणार नाहीस? चल ना. तू एवढे प्रश्न विचारशील तर मी आज जाते मग. नाही आई, नाही विचारणार प्रश्न, पण सोडून जाऊ नकोस. बर ठीक आहे, नाही जाणार. ये. भीमा, एवढं नका रडत जाऊ. माहिती आहे का, तू रडताना चांगला दिसत नाही. पण तू सोडून जाणार तर रडणारच ना. पर आता आली आहे ना, मग का रडायचं आहे? जरा तरी हस ना. असं कसं अचानक हसू? वय ते बी तर खरं आहे. आई, आई, कुकुला, आई, 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 कुकुला नको करूस. भीम 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 कुणासंग बोलतोय? भीम, कुणासंग बोलतोयस बाळा? आई सोबत. कुठं हाय आई? इथे तर कोणी बी नाही हाय. इथंच तर बसली आई. म्या सांगितलं आहे ना, म्या फक्त तुझ्यासाठी आली आहे. चल आता म्या जाते. जेव्हा मला वाटल की तुला माझी गरज आहे तेव्हा म्या परत येईल. पर तोवर हसत राहा, रडायचं नाही. ठीक आहे. भीम अति संवेदनशील आहे, म्हणूनच त्यासनी भीमाबाई दिसत असत. भीम, आई,
आता म्या जाते. जेव्हा मला वाटल की तुला माझी गरज आहे तेव्हा म्या परत ये. मला तर तुझी नेहमीच गरज आहे. आता बी तुझी गरज आहे. तुला माहित आहे, तू नाहीयेस तर कोण म्हणल की भेवा उठानं तयार हो, शाळेत जायला उशीर होईल म्हणून. भीम, चल तयार हो, चल शाळेत जायला उशीर होईल. चला तुम्ही लोक बी उठा. चला समद्यांनी, चाय भी बनवली आणि दूध भी तयार आहे. चला या, चला या समद्यांनी. बाबा, मीरा, तू केला? बाबा तुम्ही हे समजा कशा पायी करताय? मी करते ना, सोडा. हे घ्या, हे घे तुळसा. भीम, पुरंजन, चहा घे. अरे तू घे ना. भीमा, चल ये लवकर दूध प्यायला. बाळा, आई, असं कसं म्हणतेस तू? जेव्हा गरज असेल तेव्हाच येशील म्हणून. तसं तर आता बी मला तुझी गरज आहे. ये ना आई. तुला माहितीये, तुझ्याशिवाय समजा निरस वाटतंय. ये ना आई, ये ना. जेव्हा गरज असेल तेव्हाच नाही, तुला आधी सारखं नेहमी माझ्या सोबत राहावं लागेल. आता मी तुमच्या समद्यांसाठी स्वयंपाक करतो आणि मग मला बी कामावर जायचं आहे. बाबा तुम्ही का स्वयंपाक करणार? मी आहे ना. नाही बाळा, पोरी, तू किती दिवस आमच्या घरात राहणार? शेवटी तुला बी तुझं घर आहे ना. मी बनवतो. आता मला बी सवय करावी लागेल ना. पर बाबा, हो बाबा, आम्ही बनवतो ना. नाही बाळा, आई गेल्यानंतर या समध्या कर्तव्यांना निभवायची जबाबदारी एका बापाची असते. तुम्ही समध्यांनी आंघोळ करून घ्या आणि गंगा, मला भाजी कापून देतीस का? बाकी समधी कामं मी करतो. रामजी, तू असं किती दिवस पोरांसाठी जेवण बनवणार आहेस? माहित नाही, पर मी आता यांच्यासाठी यांचा बाबा भी आहे आणि आई भी. जे म्हणायचं ते म्हण रामजी. पर खरं तर हे आहे की कोणत्या बी पोरांचा बाप त्या पोरांच्या आईची जागा नाही घेऊ शकत. आई, आपल्याला ना रामजीशी त्याच्या दुसऱ्या लग्नाबद्दल बोललं पाहिजे. नाहीतर मला वाटतं समद घर इखुरलं जाईल. पुरंजन, जखम अजून ओली आहे, भरायला येळ लागल आणि प्रत्येक योग्य गोष्टीसाठी योग्य येळ असते.
बाळा लवकर कर, मला कामावर जायचं आहे. बाबा मी सांगितलं ना तुम्हासनी, मी हे समजा करून घेईन. नाही तुम्ही बाळा, मला माहित आहे की तू हे समज करून घेणार, पण तुझ्याकडं बाबा, आत्या, भाऊ, बहिणीशिवाय मी लय जबाबदाऱ्या आहेत. आता उद्याच्याला तू जाणार तर हे समजा आमासनीच करावं लागेल ना. माहित आहे बाबा, जेव्हा तुम्ही कामावर जाण्यासाठी घाई करत होते, नेहमी आईवर राग काढत होते. आई स्वयंपाकघरात लवकर लवकर काम करताना मला सांगत होती, माणसाचं असं बाहेरून वरडणं लई सोपं आहे, पर स्वयंपाकघरात येऊन काही शोधायला सांगितलं ना तर भूलभुलैयामध्ये हरपत्याल. बाबा, आईना काय बी चांगलं वाटत नाही, समज निराश आहे हो. आज समध्या गावकऱ्यांना फुकटात चहा प्यायला मिळेल आमच्याकडनं. पण कोणत्या कारणासाठी फुकटात चहा पाजणार आहे मंगेश, जरा हे पण सांग ना. हे काय ना शेठजी, आज माझ्या आईचा वाढदिवस आहे आणि मी लय नशीबवान आहे का माझी आई आता पतूर जिवंत आहे. पण खूप दुर्दैवी असतात रे ती मुलं ज्यांची आई त्यांना सोडून जाते, आणि ती मुलं तर पापीच असतात ज्यांची आई त्यांना बालपणी सोडून जाते. भीमबाळा, तू यांच्या गोष्टीवर लक्ष नका देऊस. तर मित्रांनो, आज दिवसभर फुकटात चहा प्या आणि संध्याकाळी आनंद साजरा करा. आता प्रत्येकाच्या नशिबात आनंद लिहिलेला नसतो ना. बरोबर बोलताय शेठजी, जसे कर्म तसे त्याचे फळ. ज्यांचे कर्म चांगले आहेत ते स्वतःच्या 93 वर्षाच्या आईचा वाढदिवस साजरा करतायत, आणि ज्यांचे कर्म वाईट होते ते आपल्या आईचा शोक मनवतायत. भीमराव, 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 आज परत तू तुझ्या शाळेत प्रथम क्रमांक मिळवलायस. आणि मुख्याध्यापकांनी सांगितलंय की आज रात्रीच मेजवानी आहे. अरे पर ज्याची आई मेलेली हाय किंवा मेजवानी जाणार तरी कसा. आता अशा परिस्थितीत कसा जाणार आहेस? म्हणूनच मी मुख्याध्यापकांना पूर्ण परिस्थिती सांगून समजवलं आहे की तू नाही येऊ शकणार आहेस. का नाही जाणार? नक्कीच जाणार. नाही बाबा, म्या नाही जाणार, माझी इच्छा नाही आहे. भीम, जेव्हा आई जिती होती तेव्हा तिला बी हेच पाहिजे होतं की तू या मेजवानी मध्ये गेलं पाहिजे. यायला भीमा पुरस्कार घेण्यासाठी जाईल आणि मेजवानीत बी जरूर जाईल. आठवलं आईनं काय म्हणलं होतं? पण आई तर हे बी म्हणली होती का ती बी सोबत येईल. जर ती येणार नसेल तर म्या कसं जाऊ? भीम, मी तुझी आई तर नाही आहे, पर माझा बी हक्क आहे ना तुझ्यावर. त्याच हक्कानं आज मी सांगते, तुला जावं लागल. भीम,
आम्हा भावंडांचा भीतर तुझ्यावर जरा हक्क आहे. त्या हक्काच्या नात्यानेच मी सांगतो की तू त्या मेजवानीत जा. भीम, आम्ही समजे तुझ्याच जातीचे आहोत. भले तुझ्या एवढं दुःख आमासनी नसलही, पर भीमाबाईच्या जाण्याचं दुःख आमासनी भी आहे. आणि आमचा बी काहीतरी हक्क आहे तुझ्यावर. त्याच हक्काने आम्ही सांगतोय की तू तिथं जा. आणि ज्या लोकांनी हे वाटतं ना की जे लोक पापी असतात, वाईट असतात, त्यांची आई मरते म्हणून त्यांच्या घरी फक्त दुःखच दुःख असतं, तर त्या लोकांनी हे समजलं पाहिजे की लय प्रयत्नानंतर नशिबानं भीमराव सारखा पोरगा एखाद्याच्या घरी जन्माला येतो. साजरा करू दे त्यांना आनंद. करा म्हणा साजरा. आपण बी साजरा करूया यशाचा आनंद की आमच्या समाजात भीमराव सारखा बी कोणीतरी आहे. आणि भीमराव, जेव्हा तू बक्षीस घेऊन येशील ना, तेव्हा त्या बक्षिसाला पाहून आमच्या बी जे मनात दुःख आहे ना भीमाबाईच्या जाण्याचं, ते कमी होईल. वय भीमराव, तुला नक्की गेलं पाहिजे, बरोबर की नाही भावाला? हो हो, गेलंच पाहिजे भीमराव. गेलं पाहिजे. तू कुठे का नाही दिसत आहे साई? तुला याद बी येणं गरजेचं वाटत नाही का? काय विचार करतोस बाळ? जा, संध्याकाळची तयारी कर. आई जाण्याचं दुःख आणि शाळेमध्ये पहिला येण्याचा आनंद दोघं बी सोबत आहेत. माझी पोरं जेव्हा शिकतात ना, तर मला वाटतं म्या शिकते. भीम, तू परीक्षेत पास नाही झाला आहे, उलट पहिला आला आहेस. म्या गेल्यानंतर तुला हिम्मत नाही हारायची आहे. गुरुजी, माझ्या आई आणि बाबांचा सत्कार होईल ना? ते इंग्रजी मेजवानीत येऊ शकतात ना? नक्कीच येऊ शकतात. ठीक आहे बाबा, आपण मेजवानीत नक्की जाऊ. आणि आम्ही समदे बी येऊ. आपल्या भीमरावला पुरस्कार घेताना पाहू, लांब उभं राहून. वय वय, समजे जाऊ आपण. अरे, छोट्या लोकांची बुद्धी अगदी छोटी असते. अरे, आईला मरून 2 दिवस झाले नाहीत आणि हे लोक मेजवानी समारंभात जाणार आहे. येस तर जाऊ द्या शेठजी, या पाप्यांशी आपलं काय घेणं देणं. चला आपलं काम करूया. जसं की आपण ठरवलं आहे की भीमराव संघ मेजवानीत आपण समदे जाऊ. कारण भीमराव संघ मेजवानीत जाण्याची इच्छा जी वहिनीची होती, तिला आपण समदे मिळून पूर्ण करू. याने आपली 2 कामं होतील. पहिलं हे की भीमरावला हे नाही वाटणार की तो एकटा आहे. आणि दुसरं जे लई महत्वाचं आहे ते हे की आपले जे शत्रू आहे त्यासनी या गोष्टीचा भ्रम झाला आहे की भीमाबाई गेल्यानंतर भीमराव आणि रामजी एकटे पडले आहे, ते लोक कमजोर झाले आहे. तर आपल्याला त्या लोकांनी हे दाखवायचं आहे की भीमराव आणि रामजीला आम्ही कशा बी तऱ्हेनं कमजोर होऊ देणार नाही. बाळा आनंद, मला वाटतं आता मला बी चालायला पाहिजे. माझ्यासाठी कुबड्या बनवून दे. हे बघा पोरांनो, आपल्या समद्यासनी पुढे जावं लागल. या दुःखातून, या त्रासातून, या येळेतून आपल्याला पुढे निघावं लागणार आणि आपल्याला भीमला यातून बाहेर काढावं लागणार.